गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. ही संकष्ट चतुर्थी बुधवारी येत असून या दिवशी केलेले गणपती पूजन हे विशेष मानले जाईल. बुधवारी 10 सप्टेंबरला संकष्ट चतुर्थी आहे. विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुद्ध विनायक चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थी ही बुधवारी आली होती. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत. ते समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. त्यामुळे दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने स्मरण केला जातो. आता आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते. ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, चिडतात किंवा मुलं आजारी देखील असतात. तसेच अगदी मोठी मुले असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांचा विवाह जुळून येत नाही. अशा अनेक समस्या आपल्याला असतात. अगदी लहान बाळ असो, मोठा मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता ही पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरत असते, कारण की यावेळी वातावरणामध्ये देखील शांतता असते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्व आहे. यामुळे चारही बाजूने आपल्याला जी काही संकट येत असतात तर ती दूर होत असतात. तर आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. या कुंकुवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. ओल्या कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आता आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील प्रकट करत असते. असा कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आता ज्यांना कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर त्यांनी मातीची पंती अगदी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता हा दिवा आपण ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील वापरू शकता. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा जर दिवा आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रज्वलित केला तर चारही बाजूने येणारे संकटे आपले दूर होतात. म्हणून प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही देवघरामध्ये असा कणकेचा किंवा अगदी मातीची पंती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करायची आहे. यानंतर आपल्याला बाप्पाची सेवा करायची आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावावा. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे, कारण की भरपूर व्यक्ती माणसात देखील करत असतात किंवा नकारात्मक देखील बोलत असतात. त्यामुळे घराची शुद्धी होणे अत्यंत गरजेचं आहे, कारण की घराची शुद्धी झाल्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते. आता आपण जो कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित केला आहे तर त्यामध्ये आपण एक भीमसेनी कापराची वडी देखील टाकावी, कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता आपल्याला भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता अभिषेक करून झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं पाणी आहे तर ते आपण थोडं ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. तसेच हेच पाणी घरामध्ये देखील शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे
तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, बाप्पांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि याचा टिळा आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे। आता हा टिळा लावत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यासोबत त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे। यामुळे आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती देखील पूर्ण होत असते। अगदी असा टिळा तुम्ही संकष्ट चतुर्थीपासून 21 दिवस कंटिन्यू लावला तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असतो तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होते असे म्हणतात। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर 21 दिवस तुम्ही आवर्जून गणपती बाप्पाच्या कपाळावरती असा टिळा आवर्जून लावू शकता। यानंतर बाप्पाला जास्वंद अर्पण करायचा आहे, 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी। आता 21 दुर्वाची जोडी अर्पण करताना देखील थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये ही 21 दुर्वाची जोडी भिजवून मग ती बाप्पाला मुलांच्या हाताने अर्पण करायची आहे। यामुळे मुलांना जे काही विघ्न आहे, संकटे, अडचणी, अडथळे आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते। यानंतर आपण गणपती अथर्वशीचं पठण देखील करायचं आहे। आता मुलांना म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण शक्यतो तरी या दिवशी गणपती अथर्वशीष हे मुलांनाच म्हणायला लावावं। यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो। तसेच त्यांना म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही म्हटलं तरी पण चालेल। यानंतर आता आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे। आता हिरवे मूग हे अख्खे असावे, कुठेही तुटलेले फुटलेले असतील तर असे हिरवे मूग घ्यायचे नाही, अर्धे हिरवे मूग घ्यायचे नाही, आपल्याला अख्खेच हिरवे मूग घ्यायचे आहे। 108 हिरवे मूग घ्यायचे आहे, ते एका वाटीमध्ये काढायचे आहे। त्याचसोबत आपण एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे। तसेच हिरवा रंग आपल्या बुध ग्रहाला देखील दर्शवत असतो। या हिरव्या रंगाचा कपडा भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचा आहे। आता एक हिरव्या मुगाचा दाणा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तो हिरव्या मुगाचा दाणा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। परत एक हिरव्या मुगाचा दाणा घ्यायचा आहे, ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो दाणा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत ते 108 हिरव्या मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे। आता यानंतर याची पोटली ही बनवायची आहे। तसेच धूप दीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू आणि एक फूल देखील अर्पण करावं। त्यानंतर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे। मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, त्यांना यश मिळत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना संतान प्राप्ती होत नाही, मुलांबाबत ज्या काही समस्या आहे तर त्या तुम्ही भगवान श्री गणेशांना सांगायच्या आहे। त्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे। अगदी दिवसभर तुम्ही तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळी ही पोटली आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळून उचलायची आहे। आता आपली मुले जिथे झोपी जातात तर मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे किंवा अगदी जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी मुलांचं नाव घेऊन ही पोटली ठेवायची आहे। फक्त जिथे जास्त अंधार असेल तर अशा ठिकाणी ठेवायची नाही आणि जिथे ठेवणार आहोत तर ती जागा देखील स्वच्छ असावी याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे। आणि सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता हा उपाय अगदी मनोभावे करायचा आहे आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल कोणालाही सांगायचं नाही, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो। भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही, उलट त्यांचीच नजर ही आपल्या मुलांना होत असते। त्यामुळे कोणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे। आता ही हिरव्या रंगाची पोटली आपण रात्रभर मुलांच्या उशीखालीच ठेवून द्यायची आहे। अगदी तुमची मुले बाहेरगावी असतील तर तुम्ही घरामध्ये एका ठिकाणी ही पोटली ठेवू शकता। आता 2 मुले असतील तर अशा वेळेस तुम्हाला 2 पोटल्या या बनवाव्या लागतील। आता यानंतर दिवशी सकाळी उठायचं आहे आणि आपल्याला अंघोळ करायची आहे, आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता तुमच्या येथे भगवान श्री गणेशांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं मंदिर असेल, भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच, तर आपल्याला तिथं जायचं आहे, ही पोटली घेऊन जायचं आहे। तसेच बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तू देखील तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। जास्वंदीचं फूल असेल, 21 दुर्वाची जुडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल तर या वस्तू देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता। आता तिथे गेल्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल। बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही तिथे बाप्पांना अर्पण करायच्या आहे। त्यानंतर ही पोटली आपण हातामध्ये घ्यायची आहे
आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पुन्हा एकदा बोलायची आहे. मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे. आणि ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा 21 वेळा जप करत ही पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ तिथे राहून द्यायची आहे. आता यानंतर या दिवशी आपण बाप्पाच्या कानामध्ये देखील आपली इच्छा बोलायची आहे. आपला डावा हात हा बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे, उजवा हात आपण आपल्या छातीवरती ठेवावा आणि ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे जर आपण अगोदर ओम नमः शिवाय म्हणून तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती बोलली तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते असे म्हणतात. आता जेव्हा आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो, तसेच ही पोटली ठेवायला जातो, तेव्हा आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही. आता तसे जर तुम्हाला नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा वेळेस 21 हिरवे मूग घ्यायचे आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ऋणमुक्ती गणेश स्तोत्र पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीचं देखील 1 वेळा पठण करायचं आहे आणि हे 21 हिरवे मूग बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.